माझं नाव गंगागिरी महाराज, गाव चक्रेश्वरवाडी, बर. तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. तर हे तपस्वी ठिकाण, हे जे कुंड आहेत हे तपसा म्हणजे, आणि ह्या कुंडात जर आंघोळ केली, बर काय अंगावर जर डाग असेल तर ह्या ठिकाणी आंघोळ जर केली तर बिब्याचा डाग म्हणा किंवा खांदूक जखम काय असेल तर ह्या ठिकाणी आंघोळ म्हणजे केल्यावर त्वचा रोग बरा होतो बरा म्हणा, होतोय. होय की हा. नाही? किती खोल आहे पाणी हे ते तरी? 7 फूट आहे, इथं तिकडे 7 फूट आहे, तिथे 3 फूट आहे, इथं 4 फूट आहे, असं आहे. बर. आणि भुयार कुठले दिसतात हे आपल्याला? चक्रेश्वर मंदिरापर्यंत भुयारे गेलेलं आहे. वरती गेलेलं आहे म्हणजे हे डोंगराच्या खाली आपण आलोय हा, आणि वरती भुयार गेलेला भुयार आहे. गेलं. बर बर बर. चक्रेश्वराच्या देवळाच्या तिकडच्या बाजूला विहीर आहे, त्या विहिरीजवळ भुयारा, म्हणजे पूर्वी कोणतं पूजा करायला जात होते, बर बर ह्या मार्गे जायचं, पूजा करायची वरची आणि खाली यायचं. आणि इथं लव अंकुश जन्माला आलं, पांडवकालीन आहे. लव बर. अंकुश जन्माला आलं, सीताबाई प्रसूती झाली, बर ते हे ठिकाण वाल्मिक ऋषीचं ठिकाण म्हटलं जातं. बर आणि हे चक्रेश्वर देव, चक्रेश्वर नाव का पडलं तर श्री विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडलं. बर तीर्थ महान देवाची ताकद कुठं मोठी आहे, चक्रेश्वरावर. मग चक्रेश्वरावर कशावर ठरवायचं, म्हणून विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडलं. ते चक्र येऊन ह्या डोंगरावर थांबलं. बर. म्हणून प्रत्येक दगडावर अशा गाडीच्या चक्रासारखं चक्राचा आकार दिसतो. होय, वरती बघितलं आम्ही गेलो तो चक्र, डोंगरावर. म्हणून चक्रेश्वर नाव पडलं. बर बर बर. पांडवकालीन, मग 13व्या शतकात पांडवांनी ह्या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे. अच्छा अच्छा. तुम्ही किती वर्षापासून सेवा माझं वय करताय? येत आता 84. तुमचं 84 वय? वय. बर बर. हे आमचे वडील आहेत बघा, ह्यांचं वय आता सुद्धा 83 आहे आता. बघा. आणि इथं किती वर्षापासून आहे तुम्ही? मी इथे सुरुवातीपासून जन्मच इथं. वा, मस्तच. व्हेरी गुड. छान वातावरण वगैरे आहे, अगदी निसर्गरम्य, होय की नाही? धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. ठीक. हा, इथं आपल्याला 2 महादेवाचे पिंडे दिसतात. पुढे आहे ती कुठले? विष्णूची, पाठीमाग आहे ती शंकराची. पुढं आहे ती विष्णूची पिंड म्हणतात आणि मागं आहे ती शंकराची पिंड असं ते म्हणतात. 2 पिंड आपण या ठिकाणी बघू शकतो. अत्यंत दुर्मिळ असे हे स्थान आहे, चक्रेश्वर वाडीमध्ये चक्रेश्वर मंदिर.